मित्रांनो, सीईटीसाठी ऑलमोस्ट एक महिना आता बाकी आहे आणि जर तुम्ही अजूनही या सीईटीचं प्रिपरेशन सुरू केलं नसेल, तर एका महिन्यामध्ये आपण या सीईटीचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायला हवं आणि कशा पद्धतीने आपण प्रत्येक वीकमध्ये आपला स्टडी प्लॅन करायला हवा, जेणेकरून आपल्याला 90+ मार्क्स या सीईटीमध्ये इझिली मिळतील, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 99% पर्यंत मार्क लागतात. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 7 एप्रिलपासून 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात येत आहे. या क्रॅश कोर्समध्ये परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रिपरेशनसाठी हे लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा या बॅच मध्ये अवेलेबल असणार आहे. ओरिजिनली या बॅचची फीज ही 5000 रुपये आहे, पण 7 एप्रिल पूर्वी जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रुपयांमध्येच हा कोर्स मिळणार आहे. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर मित्रांनो, हा जो 1 महिना आहे तो अत्यंत महत्त्वाचा महिना आपल्यासाठी असणार आहे. कारण जर तुम्ही आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन सुरू केलं नसेल आणि तुम्हाला आत्ता हे प्रिपरेशन सुरू करायचं असेल, तर हाच 1 महिना तुमचं फ्युचर डिसाईड करणारा असेल. या महिन्यामध्ये तुम्हाला कुठलीही मिस्टेक करण्याचा चान्स नाहीये आणि इथे तुम्हाला स्मार्ट स्टडी आणि प्रॅक्टिसवरती फोकस करायचं आहे. सोबतच आपल्याला 90+ मार्क्स इथे टार्गेट करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामधलं टॉपचं कॉलेज हे इझिली मिळून जाईल. सुरुवातीला जर आपण एक्झाम पॅटर्न पाहिला तर 120 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. 120 प्रश्न इथे विचारले जातात आणि 120 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची होते. जर आपण सेक्शन वाईज वेटेज पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 32 मार्कचं वेटेज आहे. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग मधून 32 मार्कचे प्रश्न इथे विचारले जातात. जनरल नॉलेज करंट अफेअर्स मधून 24 मार्कचे प्रश्न विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज मधून 24 मार्क, तर बेसिक मॅथमॅटिक्स मधून तुम्हाला 8 मार्कांचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात. जर आपण पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंगला येथे सर्वात जास्त वेटेज आहे आणि स्कोरिंग करण्यासाठी हे 2 सब्जेक्ट खूप महत्त्वाचे असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो 1 महिन्याचा किंवा 4 आठवड्यांचा प्लॅन पाहणार आहोत, त्याच्या वीक 1 मध्ये आपल्याला बेसिक वरती फोकस करायचं आहे. वीक 2 मध्ये आपल्याला कॉन्सेप्ट बिल्ड करायचे आहेत. वीक 3 मध्ये प्रॅक्टिस आणि आपण जो स्टडी केलेला आहे त्याचं ऍप्लिकेशन इथे करायचे आणि फायनल जो 4th वीक असेल त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सिलेबसचं रिव्हिजन आणि मॉक टेस्टची प्रॅक्टिस इथे करायची आहे. तर वीक 1 जो असेल त्याच्यामधून तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड मध्ये टर्म्स, मॅक्सिम्स आणि फंडामेंटल राईट्स करणं अपेक्षित आहे. लॉजिकल रिझनिंग मध्ये सिरीज, कोडिंग आणि ब्लड रिलेशन वरती फोकस करा, कारण याच्यामधून सीईटी मध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी आणि ग्रामर वरती सुरुवातीला फोकस करा. जनरल नॉलेज मधून हिस्ट्री आणि जॉग्राफी वरती फोकस करा. हिस्ट्री मधून तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री मधून प्रश्न विचारले जातात, मिडिवल मधून प्रश्न विचारले जातात आणि एन्शियंट हिस्ट्री मधून सुद्धा काही वेळेस प्रश्न विचारले जातात. जॉग्राफीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर महाराष्ट्राच्या जॉग्राफीवरती आपल्याला मॅक्सिमम फोकस करायचं आहे. भारताच्या जॉग्राफीमधून काही प्रश्न विचारले जातात. तसेच वर्ल्ड जॉग्राफी मधून सुद्धा स्टॅटिक जीकेच्या फॉर्म मध्ये तुम्हाला प्रश्न इथे विचारले जातात. मॅथ्स मधून नंबर सिस्टम आणि पर्सेंटेज वरती वीक 1 मध्ये फोकस करा आणि वीक 1 पासून तुम्हाला डेली 50 MCQ ॲटलिस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. मग हे 50 MCQ मिक्स स्वरूपात असले तरी चालतील, पण तुम्हाला प्रॅक्टिस ही वीक 1 पासूनच सुरू करायची आहे. त्यानंतर वीक 2 मध्ये आपण जर पाहिलं तर लीगल मधून तुम्हाला ज्युडिशियरी आणि लॉज वरती फोकस करायचं आहे. त्याच्यामध्ये टॉर्ट, कॉन्ट्रॅक्ट आणि क्राईम वरती फोकस करा, कारण याच्यामधून तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. ज्युडिशियरी मधून तुम्हाला MCQ येतात. लॉजिकल रिझनिंग मधून सिलोजिझम असेल, पझल असेल आणि वे डायग्राम असतील, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. इंग्लिश मधून सेंटेन्स करेक्शन वीक 2 मध्ये करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच व्होकॅब्युलरीची प्रॅक्टिस इथे सुरू ठेवा. जनरल नॉलेज मधून पॉलिटी आणि इकॉनॉमी वरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. पॉलिटी हा टॉपिक कॉन्स्टिट्यूशन मधूनच कव्हर केला जातो आणि इकॉनॉमिक वरती तुम्हाला इथे फोकस करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक टर्म्स वाचायला विसरू नका. मॅथ्स मधून प्रॉफिट अँड लॉस आणि टाइम अँड वर्क वरती फोकस करा, कारण या टॉपिक्स मधून सीईटी मध्ये ॲटलिस्ट एक प्रश्न तरी विचारला जातो. इथे तुम्हाला सेक्शनल टेस्ट देणं सुरू करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट तसेच
सेक्शनल मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असतात. त्यामुळे तुमची परीक्षेची परिपूर्ण तयारी या मॉक टेस्ट मधून करणं तुम्हाला पॉसिबल होतं. कारण विद्यार्थी मित्रांनो, वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट जर झालं तरच तुम्हाला पूर्ण पेपर हा कव्हर करणं शक्य होईल. पुढे वीक 3 मध्ये तुम्हाला लीगल मधून प्रिन्सिपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चनचं प्रिपरेशन करायचं आहे. करंट अफेअर्स वरती इथे फोकस करायचं आहे. लॉजिकल मधून तुम्हाला सीटिंग अरेंजमेंट, कॉज अँड इफेक्ट अशा टॉपिक वरती फोकस करायचं आहे. इंग्लिशमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, क्लोज टेस्ट असेल, हे इथे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जनरल नॉलेज मधून तुम्हाला सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि एन्व्हायरमेंटच्या टॉपिक वरती फोकस करायचं आहे. तसंच तुम्हाला इथे स्टॅटिक जीके सुद्धा रिवाइज करणं गरजेचं आहे. मॅथ्समध्ये सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि स्पीड, डिस्टन्स इत्यादी प्रकारचे ज्या सम्स आहेत त्या सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही जर केली तर नक्कीच मॅथ्समध्ये तुम्हाला इझिली हे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तसेच वीक 3 मध्ये तुम्हाला 2 फुल लेंथ मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. इथे तुम्ही ज्यावेळेस मॉक टेस्ट द्याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तुमचा कुठला पार्ट अजूनही वीक आहे. त्यासाठी तुम्हाला वीक 4 अवेलेबल असेल. वीक 4 मध्ये तो पार्ट तुम्ही कव्हर अप करू शकता. वीक 4 जो असेल तिथे तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन टार्गेट करायची आहे. लीगल मॅक्सिम्स आणि जीके वरती फोकस इथेच करायचा आहे आणि करंट अफेअर्स जे लास्ट 12 मंथचे आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचंय. सीईटी मध्ये काही वेळेस स्टॅटिक जीके वरती जास्त प्रश्न विचारले जातात, काही वेळेस करंट अफेअर्स मधून प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही टॉपिकला सारखंच इथे महत्व देणं गरजेचं आहे. आणि वीक 4 मध्ये शेवटी 4 ते 5 फुल लेंथ मॉक टेस्ट द्या आणि हेच तुमचं प्रिपरेशनचं कंक्लुजन असेल. 4-5 मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता तुम्ही सीईटी मध्ये किती मार्क्स मिळवू शकता आणि तुम्हाला इथे क्लॅरिटी मिळण्यासाठी या मॉक टेस्टची मदत होईल. आता जर आपण डेली स्टडी प्लॅन पाहिला तर 2 सब्जेक्ट मॉर्निंगमध्ये टार्गेट करा, 2 सब्जेक्ट इव्हिनिंगमध्ये टार्गेट करा. तुम्हाला जसा वेळ अवेलेबल असेल त्याच्यानुसार तुम्ही हे प्रिपरेशन करा. डेली MCQs प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे आणि तुमच्या ज्या मिस्टेक्स होत आहेत त्या अनालाइज करा आणि मिस्टेक्स अवॉइड करण्याचा मॅक्सिमम इथे प्रयत्न करा. कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम MCQ कसे सॉल्व्ह होतील याच्यावरती फोकस करा. 6 ते 8 तास जर डेली तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच या सीईटी मध्ये 90+ मिळणं तुम्हाला इझी होईल. आता ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस लीगल आणि लॉजिकल पासून तुम्ही पेपरची सुरुवात करा. त्याच्यामध्ये जे इझी क्वेश्चन्स आहेत ते पटपट सॉल्व्ह करून पुढे जा. जे खूप हार्ड क्वेश्चन आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्हाला असं वाटतंय की ते आपला खूप जास्त वेळ जाईल ते प्रश्न तुम्ही शेवटी सॉल्व्ह करू शकता. जनरल नॉलेज हा सेक्शन तुम्हाला क्विक स्कोरिंगसाठी असणार आहे. इथे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम प्रश्न सॉल्व्ह करू शकता कारण इथे ना तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन विषय विचारलं जातं ना इथे पॅसेज येतात. जीके मध्ये तुम्ही मॅक्सिमम स्कोरिंग सुद्धा करू शकता. मॅथ्स मध्ये आता जेवढं प्रिपरेशन तुमचं एका महिन्यामध्ये होईल तेवढं प्रिपरेशन करा आणि इझी क्वेश्चन सुरुवातीला मॅथ्समध्ये अटेम्प्ट करा आणि हार्ड क्वेश्चन हे शेवटी ठेवा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लो होणार नाही आणि इतर सेक्शनवरती त्याचा इफेक्ट होणार नाही. त्यामुळे इझी क्वेश्चन्स पासून सुरुवात तुम्हाला करायची आहे. तुमचा स्पीड जो आहे तो मॉडरेट ठेवायचा आहे आणि या एक्झामला सामोरं जायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 90+ स्कोर जर आपण टार्गेट करत असलो तर लीगल मधून आपण 25 मार्क एक्सपेक्ट करू शकतो. लॉजिकल मधून 25 मार्कचे कमीत कमी करेक्ट प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जीके मध्ये 15चं टार्गेट ठेवा, इंग्लिशमध्ये 16+चं टार्गेट ठेवा, मॅथ्समध्ये 5+चं टार्गेट ठेवा, जेणेकरून तुमचं जे फायनल टार्गेट आहे ते 90+ हे इझिली अचीव्ह होऊ शकतं. कमीत कमी तुम्ही 25, 25, 15, 16 आणि 5 एवढे प्रश्न करेक्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बाकी मग इतर जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही चुका जरी केल्या तरी 90+चं टार्गेट तुमचं इझिली अचीव्ह यामधून होऊ शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो जर ही स्ट्रॅटेजी कंक्लूड करायचं झालं तर किती कन्सिस्टंटली तुम्ही स्टडी करताय हे खूप महत्वाचं आहे. तुमची इंटेलिजन्स लेवल काहीही असू द्यात, जर तुमच्या प्रिपरेशनमध्ये कन्सिस्टन्सी असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्यापासून कुणीही इथे थांबवू शकत नाही. फक्त थेअरी वाचत बसण्यापेक्षा MCQsची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही MCQsची प्रॅक्टिस केली तर नक्कीच सीईटी मध्ये तुम्हाला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी या प्रॅक्टिसची मदत होईल आणि जर तुम्ही डेली डिसिप्लिन राहिलात तर सीईटी मध्ये सक्सेस मिळवणं हे खूप अवघड नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा 1 महिना वाया घालवू नका. याच्यामध्ये व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन करा आणि या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा क्रॅश कोर्स तर आहेच, सोबतच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत.
आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.